चला बाई लय ऊन झालंय. हात गळून गेलाय माझा. दे इकडं आता गडीभर मी घेते. मामा दिसते इकडे. मामा राम राम मामा. राम राम. काय करतात काय नाही करतोय दार आम्हाला काम भेटेल कुठं? काम आता मीच इथं कामाला आहे ना. आम्हाला बघा कुठं असतं तर बागायत इकडे मोठा बंगला आहे तिथं जा बरं भेटलं तर बघा. कुठे इकडे का? हा हे इकडे जायचं असं रस्त्याने आहे इकडे जायचं. लय तिकडे लांब मोठी वस्ती दिसती ती वय. हा हा हे काय इथं पांढरा बंगला आहे, हा. इकडे जायचं. हा तिथं असतं बघा मीच इथं कामाला आहे ना. हा होय. हा वय. हम्म. बर बर करा काम हम्म. बघतो आम्ही. ऊन झालंय भाऊ, लय वैताग आलाय. तीच ना लय ऊन झाले. लांब आहे लय वस्ती. पाणी प्यावं इथं थोडस उपळेवर. राम राम मामा. या की. काऊ अहो आम्ही लय लांबून आलो तर काम भेटेल का आम्हाला इथे कुठं? काम माझ्याकडे नाहीये पण एक जोडीदार आहे त्याच्याकडे भेटू शकतो. भेटेल ना? भेटेल. काय झालंय आम्ही लय लांबून आलो. चला. मोठा जोडीदार आहे तो हा. त्याच्याकडे भेटू शकतो काम. कुठं राहते ती? ते इकडं गावाच्या त्या साईडला नवले मळ्यात. बर बर चालतंय मग. आम्ही हिथून रस्ता जातो ना इकडं. हा जातो नवले मळ्यात. मग आम्ही काय झालं लय लांबून चलत आलो तर आम्हाला काय कुणी म्हणलंच नाही मोठा कामाला. माणूस आहे काही अडचण नाही. बर बर चालतंय. काम भेट. येतो मग आम्ही. हा? चल येऊ का? हा चल. बरं झालं बाबा. काम एकदाच भेटन. वैताग आला थुकले मी आता चलून चलून. काय दिसना किती लांबवर आलो चलत तरी काय ती कोणाचं कुठं घरी. मळा कोणता मळा म्हणली होती ती अजून मला दिसना तर खरी. काय बघू आणखी जाऊ थोडं पुढं. काय बाबा देवानी आपल्या नशिबाला आणलंय. काय माहिती आता इथं कोण झोपलंय रे? काय माहिती. हा? अहो पोरगी दिसती केस आणतो. पोरगीच आहे का? हा कुणाची पोरगी काय कशाला चला आपलं. थांब येईल अहो, कशाला कोणाची बलामत घेतात. मत नाही असू दे लिकरू झोपलंय का बघू दे मला कोण. लेकरू झोपले म्हणजे झोपली असन ती उग कारवार बिलवा करायची. मी असंच गेलो असतो का बघू ना थांब ना. उठ इथे. बघ बघ कोण. ऐ ए बाळा ऐ ए बाळा काय झालं. का ग बाळा झोपली? उठ उठ उठ. एवढ्या काट्या ह्याच्यात कशाला झोपली. मी कोण आहे. कोण आहे? तू कोण आहे. मी कोण आहे. आम्हाला काय माहिती तू कोण आहे. आम्हाला काय माहित, तू इथं झोपली होती बाळा. तू बरी आहे ना. दुखत नाही ना तुझं काही. मी कोण आहे. तिला पाणी घेऊन देतो. पाणी द्या बरं तिला. हळू 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 पडशील. हळू बरं, बरं. अरे हळू हळू हळू. हळू पी. आऊ हिला पाणी पितानीच दिसती एवढी. बाळा तुला भूक लागली का? आऊ हिला भूक बी लागली वाटतंय. तू हितलीच आहे कुठली बाहेरची आहे? मी मी कुठे. काय झालं तिथं? लागलंय वाटतंय. लागलंय. पुढं बी दिसतंय काहीतरी. लय लागलंय वाटतंय हिला. ती काय झालंय? तुझं नाव काय बाळा. मी कोण आहे. अयो, हिची आता काय कसं झालंय? करायचंय. स्मरणशक्ती सगळी काय झाली लागली पडलेली पोरगी. अयो आणि मग आता ही ईडीला कुठं काय कोण आहे कुणाची आहे? काय माहितच नाही आपल्याला. हिला कुठं न्यायची आपण. जाऊ दे आपल्या संघनी कोणाच्या अहो येडफीड लागलं काय तुम्हाला. काय? ह्या ईडीला कुठं संग न्यायचं. आपलंच इथं ठाव ठिकाणा नाही. जाऊ दे देवाने दिलंय तर सगळ्या गोष्टी करायच्या असतात. पडायचं कुणाच तरी उपयोग. आपण आता वन हिंडतोय आपल्याला कुणी आहे का? अहो जर हा? ही दुसरीकडे काय करून आलेली असन कुठं ना अरे कुठं एवढं- चोऱ्या माऱ्या तर काय करायचं आपण. जाऊ दे पुढचं बात पुढे बघू. एवढं तरण लेकरू आजकालचा जमाना असा आहे. हिला बघितलं कुणी एखाद्याने तिचा गैरफायदा घेतला काय करायचं. माझी बहीण असती तर काय केलं असतं मी? तुझी बहीण असती तर काय केलं असतं? हा का तुम्हाला काय करायचंय ना तुमच्या मनाने करा. जाऊ दे हो काय काय असं ना. जिदे मी तुझा भाऊ आहे. तू येतील माझ्या बरं. चल ना. नाही चल चल माझ्या बरं चल. मी तुझा मोठा दादा आहे. चल चल पिशवी घे चल.
आता अवघडच झालं बाई. चाल चल नको घ्या, काय नाही. पिशवी चाल, घ्या इकडं. नशिबात असतं काय आता ती राहून तिथे टाकून नको घेऊ ती आपण भाकर खाऊ पुढे गेल्यावर चल चप्पल नाही काय नाही कसं व सुरक्षा ओके का नाही तो काठी सोड. कोण आले नवीन दिसत हे गाव कुठला रे आम्ही लांबचे आहेत दादा लांबचे इकडे काय म्हणता इकडे वर तोंड घेऊन येत काय चोऱ्या मारायला तर रान केला बघ पिशवीत बघ काय ह्याच्या. नाही हो आमच्या गरीबा सामानात कपडे चोपडे तर कशाला आला इकडे दाखवीत का नाही पिशवी कपडे चोपडे तुझ्या पिशवीत काम बघायला आलतो काम बघायला आल- म्हणले पुढे वस्ती आहे म्हणले काम बिम काय नाही बघ इकडे आला वर तोंड करून काम करायला कामाच्या नावाखाली आम्हाला माहित नाही काय तुमच्यासारखी भिकारी चोरी करून नाही हो जाते दादा. आव बरं, मला तसं नाही हो. परत जर माझ्या इकडे बंगल्याच्या भावताली दिसला ना टंगड मोडून हातात दिन बघ आव दादा ऐका की आमचं. अहो लय लांबून आलो तो आम्ही काम मागायसाठी. आम्ही त्यांना विचारलं ती ट्रॅक्टरवाले चालली होती तेव्हा त्यांना विचारलं होतं आम्ही आणि त्यांनी सांगितलं होतं ते पुढे एक माझा जोडीदार हाय राहिला ते लय श्रीमंत आहे, त्यांना लागतात कामगाराची गरज. ते म्हणतो होय पोरगी कोण आहे बहीण आहे माझी बहीण आहे काय हा. बर चल काम देत तुला पण तसले चोऱ्या माऱ्याचं केलेलं असले ना तुम्ही कुठं आधी नाही हो. पाय मोडून इथं घरात बसवीन घेऊन घे त्यांना कळतं का तुला चला काम देत तुम्हाला चल दादा लय उपकार झालं तुमचं. बाबा कोण आणलंय वराड तू ही जरा आपल्याला कामाला गडी आणल्यात जरा आम्हाला तू आमलाच फिर राम राम तू राम राम बलगार तिकडले दिसते ए, पुढे 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 या इथं काम करताल का हा कामासाठी चालत म्हणलं लय आम्ही हिंडलो गावात सगळं बघ आता लय मोठ आहे बघ हे आमचा व्याप आहे ना सगळे एकदा दाखवून देतो तुला बरं का आणि काय लागेल तेवढं सांगायचं हटवण का काही बघत नाही बारा नाही मोडणार कुठं खत नाही सांगणार सगळं आम्ही करतो आम्ही दोघ जण नवरा बायको सगळं करतो ऊसाला कुठं खत पाहिजे किती पाहिजे गव्हाला काय पाहिजे तिघ काम करा हे पूर्वी शाळा पाहिजे नाही घरीच असते. ती घरीच असते. घरीच असते का हा, घरीच असते. डोक्याला काही असं थोडंफार प्रॉब्लेम आहे तिच्या ते दुखत होतं नाही असं ती हा थोडस दुखतंय तिचं. तुझी बहिणी का त्याची त्यांची बहीण आहे. जरा इडी दिसते बाबा पण बहीण मला ती हा येडे दिसते ती डोक्यावर पडली होती काम करा पण इमानदारीने हा पैसे पाहिजे काय आमच्या कुत्र्याला रोज सकाळ संध्याकाळ खायला द्यायचं. हा, करतो. त्याला सवय सगळी, हा. दूध पाणी थोडस बघाय दुसरं काय लागतं मालक कुठं आम्ही कुठं राहायचं. तुम्हाला होय. तिकडं माग पत्र्या शेड आहे तिथं राहायचे चालन. आम्हाला थोडंफार म्हणजे धान्य ते आणायला हातात. ठीक आहे काय गहू देते यांना? गहू आहे ना 2-4 पायला गहू दे आणि 2-5 हजार रुपये दे त्यांना आणि त्यांच्यावर ध्यान ठेव 2-4 दिवस चांगलं बाळ काही नाही आणि जर का काय घोटाळा करून पळाले नाही हो, मला तुम्हाला शिवाच्या बाहेर नाही जाऊन देणार नाही तसं नाही हो आणि करणार मग मला. हाणायला लागल्यावर गावाला माहिती मी कशी फटकी माणसं नाही. ए, बापाचा चोर- तालुक्यात नाच कोण करीत नाही चोऱ्या माऱ्या जर केल्या तर आपल्या जतुडा घेऊन मग मी जनावरासारखं माणसं आणतो आणि पोलीस पिलीचं मग आपण नाही का त्याच्याकडून अजिबात चुकी नाही. लई इमानदारी. मालक तुमच्या घरी तुम्ही प्रामाणिकपणे काम करायचं आणि तुम्हाला काय लागेल ते मागायचं तुमच्या घरी कोण बाई माणूस. हो आहेत की सगळं चाललंय आमचं हा. तिकडे काही कमी नसलं तर येत जा इथं बी हाताखाली करून देत जा जराशी चालेल. चल जाऊ त्यांना शेड फिड जा लई उपकार झाले दादा तुमचे. हो चला शेतात जाऊ. आणि पैसे द्या ना थोडे हा देत देतो अगं आणि ते दवाखान्यात नाही जायचं तर पैसे पाणी घेऊन जा दवाखान्यात नाही तिला हे बघा रूम आहे साफसफाई केलं की रायासारखी चांगली आहे. आमचा पहिला गडी पण इथंच राहत होता तिथं ना इथंच राहत होता. लई उपकार झाले मला तुमचा. उपकार अरे उपकाराची फेड कर पण टायमिंगला नाही तर नुसतं उपकार झालं म्हणतात. ए पुरे ऐ चल तुला 4-2 पाहिल्या मी जवारी देतो. दादा ती नाही येणार मी येतो घ्यायला कोण मी येतो तू घ्यायला. होय हा ती नाही येणार तिला वजन आहे उचलत, मी येतो घ्यायला. ये जाऊ दे चल तुझ्या पैसे देतो आणि घरी येऊन पैसे घेऊन जा चल. बरोबर चालतं ते साफसफाई करून घ्या. चालतं. ए कुत्र दे यांच्याकडे सांभाळायला का हा, तू वाग इथं. येतो का आता ठेवा खाली. नीट सांभाळ बर का ह्याच्या बरोबर खेळा तू. ते पण गेलं जाऊ दे. आतमध्ये सामान ते ठेवू. झालं बा इथलं एक काम. मला खेळणं आता. हा. तू थांब बाळा तू थांब बाळा.
तिला भाकर घातली होती का मग घातले ना. खायचं नाही ते. तिच्या हातात दे किती. किती भरल्या रोवणे? अरे राम राम मला राम राम. किती झालं भरल्या? आता भरून झालं 100 गोण्या भरल्यात आता. आता म्हणलं गामेली ती घ्यावं आता जाऊ मग आता घराकडेच निघालो होतो. 100 गोण्या झाल्या भरून आता. त्यांनी गाडी आणला होता का टेम्पोवाल्याने? हा आणलं ते बरं झालं चला. आता ते उद्याच्याला तिकडला भरून घ्या. तिकडला घेऊ भरून गोण्या सांगितलं बारक्या मालकाला. हा त्यांना म्हणलं येताना गोण्या घेऊन या मग होईल सगळं आता. तू काय म्हणे पुरीच्या थोडं किंवा काहीतरी परिणाम दिसतोय. सांगते आता काय हाय बारकी बहीण माझी काय लागलं होतं तिला डोक्याला तेव्हापासून ती करते. ते हुशारच होत्या पण ते थोडासा डोक्याला मार लागला होता ना त्यांच्या म्हणून ते तसं. सगळं हा मग तिला दवाखाना करायचा असला तर धापास घेऊन जा आणि दवाखान्यात दाखवा चांगले. ठीक चला आहे बघा आता घेऊ. गामेला टाक हे घरी घरी. सगळे नेऊन. आणि एक काम कर गुरांचं खायला आण जाऊन. हा, हा. हम्म? तू नको घेऊ, तू नको घेऊ. पोर घालता करा टेम्पो भरत होतो. हा आलते त्यांना सांगितलं गोण्या आणायला. तिकडे घे. चल चल बरं झालं इकडे 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 चल बाई घरी आपल्या इकडे जायचं इकडं. तुला माझ्या शिकवतो एक ही बघ असं धरायचं बरं का. ही बघ अरे तुम्ही बारक्यापणी करायचं. आता करण्यात माझ्या इकडे कुठे गेलं? ए, अरे काय करते तो? अरे इडी पुरी काय करते? अरे तुला पटकन चिटकल बिटकल. इडी का काय मारायचे काय? हा लाईट पैसे जातात काय? काय झालं बिल तिला? तो दादा वहिनी कुठे? तिकडे कुठं? तू नाव काय नाव? तिकडे नाव काय तुझं? छकुली. छकुली? त्याच्या माग पुढं काहीतरी असेल ना? नाही शिकली किती तू? नाही माहित. नाही माहित? गाव कोणतं आहे? नाही माहित. नाही माहित? हे, अरे हिला काहीच माहिती नाही. इडी काय? इडी तर नाही. मला तसं वाटते काहीच माहित नाही हिला. ह्यांनी नक्की कुठनं उचलून आणते काय केले. उचलून बिचलून आणलेलं काय कुठं नसेल ना? म्हणून तर एवढं गोड बोलत आपल्याला. त्याच्याकडे बघावं लागल. हा ना त्यांना झापल्याशिवाय ती काय खरं बोलायची नाही. चल तू हिला ए, घेऊन चल इकडे. इकडे चल. चल पुढे चाल. पुढे चल पुढे कुठे तिला चल पुढे. गाडी आली नाही. नाही झाकावं लागणार नाही तर मग. हा हा मग काय तर. ए, चल चल पुढे आपण ती चल काय झालं चल. चकुले काय दादा काय दादा लाज वाटते का तुला? कुठाली पोरगी पाटकेनी सांग. पोलिस बोलवल्या 10 मिनिटात त्याच्यात. बहीण कोण आहे आहे? माझी. बहीण आहे? मग? बहीण आहे ना? सगळं पोलीस आल्यावर खरं खोटं कळलं. आता बहीण आहे तुझी का कोण आहे? अहो, बहीण आहे माझी दादा. बहीण आहे सांगतो ना. खरं पोलीस सांगा तू. 10 मिनिटात अजून सांगता खरं बोल. नाही तर काय आज कुठाना अंगलट आला तर परत बोलू देणार नाही. हातपाय मोडून गावातनं बाहेर पाठवील. तू अजून वळखलेला नाही आम्हाला. नीट सांगतो. तुम्हाला म्हणलं होतं ही बालामत घेऊ नका. काय नाही बोलतो अजून ही होईल. मला मग सांगा. ए बाई दादा नीट बोल. हो दादा ऐका की ही माझी बहिणीसारखीच आहे. बहिणी सारखी? अरे बहिणी सारखी का काय? नीट का अजून ऐका की, सांगतो. आम्ही तुझ्या दिवशी म्हणलेलं बहीण आहे. अहो खरं सांग. ऐका ना आम्ही तिकडून येत होतो तुमच्या घराकडे काम म्हणजे कामासाठीच येत होतो बघायला. हा. हे आम्हाला रस्त्यात पडलेली दिसली ऊसाच्या फडात होती. रस्त्यात पडलेली हा उचलून आणले काय मग? उचलून नाही उचलून आणली. नाही आणली. ती आमच्या बरोबर आली. तिला म्हणलं तुला काय भूक लागली का? ती मग आली. मग म्हणलं एकटं तरण दाट लेकरू कुठं ठेवावं म्हणून मग आम्ही आणलं तुला. रस्त्यात पडलेली होती का नेमकी ह्या दोघांनी किडनॅप करून आली? ह्या दोघांची तोंड नाही, बघून तर नाही, मला त्याच वाटते. तसलं ती काय बाई त्याला चाबरी दिसती तोंडावरूनच. मालक या का तसलं काय तुम्ही बोलू नका. तुम्ही असताना मालक तुमच्या घरचे. आम्ही तुमची इथं कामाला काम करतो म्हणजे आम्ही काय आमची इब्रत काय रस्त्यावर मांडलेलं नाही. ती पोरगी होती रस्त्याने म्हणून तिला आम्ही माणुसकीच्या नात्याने आणली. नाही तर कोल्या कुत्र्यांची धन झाली असते. आजकालचा जमाना लय बेकार आहे. कळलं का तुम्हाला? कोल्हा कुत्र्यांची धन व्हायला बरी तुझ्याच घरात आली रे. आम्ही कशी जरी असलो ना स्वाभिमान दोघं जगत होत ना आम्ही तस तिला म्हणलं आमच्या बहिणीसारखी. दिसला तुझा स्वाभिमान. हा. स्वाभिमान सांगतोय स्वाभिमानाच्या गोष्टी. अ, म्हणून तुम्हाला कोणाला बी कुणाला उचलून आणताय बोलवायचंय ना? तुम्ही. पोलिसाला तुम्हाला बोलवायचंय, पोलिसांना कुणाला बोलायचं, बोलवायचं? कुणाला कुणाला बोलवा? पोलिसाला तर बोलितोच पण उद्या तिचे आई बाप आली तर काय करता रे तुम्ही? काय करताना म्हणजे आम्ही हेच सांगणार तुम्हाला जे सांगतो तेच सांगणार ना. आणि देऊन आम्हाला टाकणार सांगा. त्यांची पोरगी त्यांना.
मला तर जरा काळ बिंद्रच काहीतरी वाटतं. उलट आम्ही तर तिचा आई बापाचा शोध घेतोय. उलट भेटले तर लय बरं होईल. हा. ही आई लेकरू बाप- त्यांचं हा, त्यांना हा, तरी हा. जाईल. तू नको सांगू बाई आई हा. बापाचा शोध घेतला तुम्ही काय? तुम्ही तुम्ही नका बोलू ए, तुम्ही हा जास्त बोलू तुम्ही नको. जास्त बोलू आणि नका. तुमच्या दोघांचा काय लावायचं ना सोक्ष मोक्ष ती. जा आम्ही आजच्या मालक आज आले बाबा. आम्ही मोठ्या मालकाशी बोलतो आम्हाला काय मोठ्या बोलायचं. मोठ्या मालकानी माझ्याकडे बघून कामाला ठेवला ती तुला. नका सांगू थोडं आम्ही ध्यानात इमानदारीने ठेव. काम करतो त्यांनी आम्हाला दुःख नाही दिलेलं म्हणून तर तुम्हाला ठेवलंय काय हा, थोडं ध्यानात ठेव. त्यांनी आम्हाला दुःख नाही दिलं कुणाला? शब्दाने सुद्धा त्यांना अरे, माहिती आहे आम्ही मोठ्या किती मालकाला इमानदार आहे. सांगून ढुंगावला आता घालून बाहेर काढीन तुम्हाला इथनं. तुम्ही बरं, लागला का चालतंय. मला सांगायला चालतंय आम्ही जातो आम्ही निघालो निघाला तर. त्यांच्याकडे बघूच रे. चला. काय आहे, कुठं नाही ऐ ऐ इकडे 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 घरची कुठे आहेत तुझ्या काय माहित काय माहिती चल तुला ऊस खायला देतो चल नाही अगं ऊस खायला देतो लय गोड लागतोय चल चल ना. ऊस खायला देतो म्हणतोय तुला सांगितलं कळतं का चाल. चाल. मी दादाला सांगेन चाल, तुला चाल. काय चाललंय तुमचं अरे ऊस खायला देतोय तिला ऊस खायचा होता म्हणते होती खायला जायचं मग असं मग कसं हा? असं ही करतात का मग कसा ऊस द्यायचा मग घरी आणून द्यायचं ना तुम्ही ऊस. ए अरे काय डोक्यावर पडला काय तू घरी आणून द्यायला ती माझ्याकडे कामाला काय मी तुमच्याकडे कामाला अहो, आहे मग तुम्हाला कुणी सांगितलं होतं का तिला नव्हता तर मी आणून दिला असता ना तिला ऊसच खायचा होता. अरे मला अशी मागितला कुठली ती. पद्धत आहे काय तुमची ही घेऊन जाय माझ्या बहिणीला त्रास करायला? ए बहीण म्हणू नको तुझी बहीण नाही ती लय सकी बकी बहीण नाही तुझ्या नीट सांगतोय तुला शिस्तीत सांगतोय हो, सख्खी काही मानलेली काही बहीणच असती ए. तुम्ही लागला सांगा ए चाबरे लय चाबरेवानी बोलू नको ऊस खायला चालले होती आणि ऊस देत होतो जास्त ट्राय मग ट्राय इकडं करायचं नाही. आणून द्यायचं ना तोडून तिला थोडासा कुणाला तिला. तू तर लय शहाणी आहे ग तोडून आणून देतो तिला एक काम करतो सोलूनच तो पाडात घालतो तिच्या नाही तेवढं तेवढं राहिलंय. आल्यापासून आहे ना आल्यापासून बघतोय तुमचे लय नाटकं झालेत आता कुणाची तुमची ए नाटकन बिटकन माझी काढू नको ते ऊसात घालून उत्ताना पाताना करी हो नीट बोला जरा ए. तुमच्या इथं कामाला म्हणून तुम्ही पर आमची इज्जतच नका काढू इज्जत मग अरे तुला होती काय इज्जत काय? आणि लय झाली तुझी नाटक ती काय तुला परत एकदा सांगतोय ती काय तुझी सक्की बहीण नाही इथून पहिलं तू सांभाळी ना आता मी सांभाळतो हो का? आम्ही अर्धी का व्हायना भाकर कस तरी घालतो तिला तुम्ही कसं संभळता ना आम्हाला माहिती आहे चांगलं ए चला. भिकारी हा. अरे तुला सांगतोय ना मी सांभाळतो इथून पुढे म्हणून चला तुझ्याच्यानी काय व्हायचंय हा, नका सांगू आम्ही जातो. ए आणि अजून एकदा नीट सांगतोय जर ह्यातलं काय माझ्या बाप्पाला सांगितलं ना ताणूच मारीन गावात त्यांना तर सांगणारच मी ना सांगणार काय मग. तुमचं जा सगळं तू नाटकं बघतो सांगत तुझ्याकडे असतो. मी चल हे चल रे लागलाय सांगाय मला मालक नीट जरा चल मला सांगतो याचा जरा काटाच काढतो लय चाबरा झाला येऊ पण मालकाला सांग तुम्ही राम पुरातली काम तुमची हा काम झाली सगळी मग पैसे पाहिजे काय पैसे बिशे नको काय सगळं आहेत पैसे बिशे ते बारक्या मालकाला सांगा काहीतरी काय केलं त्यांनी ती सारखं पुरीच्या मागे लागत आहे काय बोलतो कळत तुला अहो, आम्ही कशाला आमची इज्जत मांडू चव्हाट्यावर. माझं पोरग तुमच्या भिकाऱ्यांच्या मागे लागेल का अहो नसतं त्यांना विचारा ना तुम्ही मी काय दहा विचारा? वेळा सांगितलं प्रत्येक वेळेस ती पोर काय येत तुला काय आम्हाला राहायचं का नीट अहो, त्यांना ऊस खायचा म्हणून त्यांना ऊसात ओढीत नाही. काम ओय, केलं. आणि काय आम्हाला काय नव्हतं विचारायचं काय गोष्ट करायची काय म्हणतोय तर पोरीची खोड केली तू काय कोणाची काय बाबा तुम्हाला वाटतं का मी तिला ऊस मागत होती ऊस खायला देत होतो काय विचार बरं काय बरं करतो मालक ऊस कसं खायला देते तर ऊसात नेऊन. थांब ती सांगायला पुरी हाताने ओढीत नेलंय तिकडं काय म्हणला तू ऊस खायला नेतो. एवढंच ना बाकी काय ऊस कोणाला खायचा होता तू म्हणली होती ना ऊस खायचा हा का तोंड आणली पाहिजे तुमची त्याला अक्कलच नाही पोरीने ऊस अहो, मागितला पण आणि मला त्याने खायला दिलं. ओढीत नेत असतात कुठं झाला असेल काय आता ते म्हणलं असेल हे नको त्यो घे त्यो घे काय झालं असेल काय तुम्हाला बिल्ला काय आता अरे हे भिकारी ते भिकारीच यार तुम्ही ना जरा सोच चांगली ठेवा ना जरा विचार चांगले ठेवा आणि नाही लय तुला लय कुठं होती पूर्वी घरी आणि तू तिकडे काम मी काम बरोबर झक मारायची आणि घेऊन जायची ना त्याला मग? अहो रोज बरोबरच नेत असतो पण ती लाईटी फिटी असतात ना चालू म्हणून तिला नेली नव्हती. म्हणलं लाईटी फिटी पशी जाईन आपलं लक्ष कामात राहतं. ठीक आहे जावा हा. पैसे पैसे काय लागत असले सांग आणि तिला कर ना दवाखाना कर ना जरा जरा ती मोक्कार इकडे तिकडे होती ते. काय म्हणला तिला बाबा तिला काय म्हणजे असतोय तो मी इतका का कुत्रीच्या आणि मारीन नाही बाबा मी काय नाही म्हणलं ती तुम्हाला तुझं लग्न करायचं का नाही बाबा तुम्हाला काय माझ्यावर विश्वास नाही का आज मला सांग आजपर्यंत वाकड कशाला येड्याच्या एक तर लेबर भेटत नाही भेटले तर त्यांना जीव लावा नीट नाटक काम करून घ्यावा
अहो बाबा मी काहीच म्हणलं नाही. मी रस्त्याने आलतो, ती पोरगी मला म्हणली मला ऊस खायचा आहे. मग म्हणलं चल, म्हणलं देतो ऊस तुला. आणि मग मी हाताला धरून चालवलं होतं. ते त्याचा भाव आला. आला ना संशय आला ना त्याला, मग? मग काय रे मग. ती मोकर कसल्या भानगडीत नाही पडायचे. नाही इज्जत आहे त्याच्या- गावात आपल्याला. त्याच्या भावाकडे तर बघतो आता मी, त्याला सुटीतच नाही. ती जाऊ दे रे आता, काय काय बघतो गडी नको की तुला झक मारायला लागन तिथं दारात राहावं लागन. म्हणून तर ग काम बसलो. कोणी करायचे? म्हणून तर ग बसलो. त्याला खवळ, त्याला आण, त्याला मार. आतापर्यंत 25 गडी पळून लावलेत तू. नाही, हाय नाही काय त्यांना बी कामाची गरज आहे. बरं राहू दे ना, करतेत ना काम. कामाला चांगली आहेत ती. नाही काय माहिती. बरं जातो मी, हो. येतो बघून जरा. थोड्या वेळेला बघ एखादा विचारून. आईला आजपर्यंत ताकद झाली नाही माझ्या घरी येऊन माझी चुगली लावायची, आणि ह्याने डायरेक्ट माझ्या बाप अशी माझी चुगली. जिंदगीत माझा बाप मला कधी शब्दाने बोलला नाही, आणि ह्या भिकाऱ्यामुळं आज माझ्या बापाने पर माझ्या हातात उचलायचा राहिलाय. ह्याला तर सुट्टी नसती, ह्याला कार्यक्रमच करीत असतो मी. पाखरू एकटं दिसतोय आज. ईर्षा पडला. ए, अरे तुला काय झाडावर चढायचं काय, पिरू काढायचा? नाही नाही चल ना, मी काढून देत. चल, नाही, चल वर चल. नाही. अरे पिरू काढून देत तुला, वर हो का मी चढू झाडावर? तू इकडे ऐक, तुला पिरू काढून देतो. नाही मी दादाला आवाज दे ना. ए दादा, तो काय तुझा सक्का भाऊ आहे काय? सक्का भाऊ नाही तुझा, तो ऐक. अरे त्या भिकाऱ्यापाशी काय राहते, माझ्यासोबत राह. सोनं ना ही दुख तुला ही. अरे इकडे तू ऐक ना. ए बुरी, ए ए चपले चपले, काय करतो? ए मी काय नाही केलं, तुझी बहीण वरनं पडली या. तुला अक्कल आहे का? मी आलो म्हणून तरी वाचली ती. कुठे दिला? ए बघ, ए चपले बघ काय झालं तिला. मी कुठे आहे? अरे एवढा आरूट. ए पूर्वी काय झालं? वरनं पडली खाली. झाडं मग काय रे? जाऊ देत नाही का? ह्या काय म्हणायला अक्कल नाही, आणि माझ्या दातकडे खातय येड. तिच्यावर लक्ष चपले. ठेवतात. कोण आहे तुम्ही? कोण आहे? बरं का बाबा? मी कुठे आहे? हे कोणीच नाही ना तुझे? कोण आहे? भाव आहे मी तुझा चकुले. नाही ओय, ओय. इकडे तू. खोटं बोलत होत त्यो. ते बरं सांगतो तुला मी. कुणाची पोरगी उचलली? कोण आहे तुम्ही? मला माझ्या भावाला फोन लावायचा हाना आहे. त्याला हाना, तुडवा खाली. ए, खरं बोलशील का? अरे तर ना ताटवली को तुम्हाला ओळखत नाही, मला बी वाटलं तुझी बहीण आहे. अहो, मालक, एक तुम्हाला खरं सांगतो, आम्ही तुमच्याकडे कामाला येत होतो ना, तेव्हा आम्हाला ऊसाच्या फडात आहे ना ते पडलेलं दिसलं, म्हणून आम्ही तिला उचलून आणलं होतं. ए, मला माझ्या दादाला फोन लावायचा आहे. फोन द्या मला. तुझं नाव काय रे बा? पूजा. तुला बाकी सगळं आठवायला लागले आता म्हणायचं. हा. तुझा काय मी अपघात? तर कशी आले? एक मिनिट पण तुझा अपघात झालता काय कुठं कधी? हा. अरे, ही अपघातात हिची स्मरण शक्ती गेली काय म्हणायचं. ठीक आहे, पहिला फोन लाव तुझ्या दादाला, ते येऊन जाते. पण मग तू मला सांगायचं काम नाही तुझं काय? मालकांना सांगितलं होतं. हॅलो त्यावेळेस आलते तेव्हा त्यांना सांगितलं. हॅलो दादा, कुठे आहे तू? अरे बा पूजा, तू बोलते काय? हा, अरे मी कुठे आहे? मला माहित नाही. 2-4 जण आहेत माझ्या समोर. कोण मला काही म्हणतंय? काय माहिती मी कुठे आहे? अरे दादा ये ना लवकर, मला लय भीती वाटते. नवली वस्ती. इकडं. हॅलो हॅलो, कोण आहे मुलगी? अहो बहीण आहे माझी. कुठे आहे नेमकं ती? भानगावला आहे ना, फार माऊसला आहे बा. तिला घेऊन जा पहिलं. तर मी लगेच आलो तिथे बांधगाव मध्येच, मी आलो लगेच. बरोबर, ठीक आहे, ये. हो मालक, आम्ही चांगल्या मनाने आणलो होतो, असं नाही की आमच्याकडून काही चुकी झाली असं काही. अहो बाप्पू, वरून पडत होती, पडता पडता धरली मी, म्हणून वाचली, नाही ती मिली असती, माहितीये का? किती दिवस आता हिची स्मरण शक्तीच गेली, म्हणलं किती दिवस झालं बाळ तुझा अपघात झालेला? तिला हे काय सांगायचं. माहिती. तिचा भाऊ आल्या होईल सगळं वगैरे. नशीब यार तुम्ही तरी तिला चला. दादा कुठे होती ती? अहो तुला सापडतो मी किती लय दिवसाचं. मोठा आहे त्या. किती दिवसापासून गायब आहे पोरगी? तरी आता 2 महिने होत आले. तरी म्हणलं तर माझ्याकडे येऊन बी तुम्हाला तर 2-1 महिने होतो. कोणी आणलं त्याला इकडं? आम्ही आणलो होतो. हो, आणि तुम्हाला कुठे सापडली? अहो त्या ऊसाच्या फडात आम्ही तिकडून येत होतो, नवरा बायको 2 जण कामात शोधात येत होतो, तर ही पोरगी पडली होती अस्तेव्यस्त अवस्थेत त्याच्या तिथं. अहो तिचा अपघात झाला होता, आणि अपघाताच्या ठिकाणी फक्त गाडी सापडली, ती सापडलीच नाही. तेव्हापासून आम्ही
रोज एक एक गाव शोधतोय तिला. मी आणि माझे कर्मचारी दुसऱ्या गावात, ह्या गावात, त्या गावात, पण पोरगी काय सापडा. नशीब त्या लेकराचं आणि माणसं बी खूप चांगली भेटली तिला नाही दादा खरंच मी आहे ना, माझी बायको नको म्हणत होती. मी काय म्हणलं माझ्या तुम्ही कुठं आले बहिणीसारखी. आम्ही लांबचे आहेत, विदर्भातले. तुम्ही कामासाठी आले ना? कामासाठी आलो. तुम्हाला स्वतःलाच काम नाही तरी बी तुम्ही ती पोरगी. काय करणार आहे, असं लिकरूचं वनवाशी ठेवलं कुठं रस्त्याने. तर इथं आता जग बघतोय आपण, सगळ्या गोष्टी तुम्ही कशा. एवढी मोठी जबाबदारी, खरंच तुमचे उपकार आहे माझ्यावर. तुम्ही आता एक काम करा, माझ्या 4-5 कंपन्या आहेत, तिच्या नावावर 2 कंपन्या आहेत, बिंदास तुम्ही माझ्या कंपनीत कामाला. किती 2 काय असेल ते परमनंट म्हणून तुम्हाला त्या बेसवर घेतो मी. लई उपकार होते ना आमच्यावरती. बिंदा अशा आता तुम्ही माझे तुमचे काय काय करा ना, माझ्यावर उपकार आहे तुमचे. लय मोठे उपकार आहेत. नाही तर हे माणसं जर भेटत नाही तर काय सध्या परिस्थिती. अहो, पाहिजेल असते लेकराचं. त्यांनी तरी फक्त सांभाळली, मी वाचवली तिला. आता माहिती का तुम्हाला, हे कोण? ते माझा मुलगा आहे. तिच्या नावावर 2 कंपन्या आहेत वय. हो, लग्न 2 करायचे कंपन्या ती, सांभाळते. लग्न इंजिनियर आहे ती. अरे तू फक्त बागायतदाराचं पोरग आहे, ती 2-4 कंपन्याची मालकीण आहे. आपण त्यांना, आता त्यांनी जीव वाचवला, त्यांना काम दिलं, मी तर जीव वाचवला तिचा. माझ्यावर लग्न नाही का लावून देणार. तिचं लग्न नाही लावायचं. बरं तुम्ही चला लेकरू माझ्यासोबत. वाचलं मी यांना तुमचं घेऊन सगळ्यात जातो. महत्वाचं. चला चला चहा पाणी घ्या. आणि घेऊन आपण जा केलेलं पुण्य आलं चल फळ बाळा. म्हणायचं, त्या लेकराचं चांगलं झालं. चला तुम्ही दोघं, चला तुम्ही दोघं. चल बा. चला.